खरं तर हा व्हिडिओ बनवायची काही इच्छा नव्हती, मजबुरी में बनाना पड़ रहा है। सोबतचे कलिग्स वगैरे त्यांचं म्हणणं आहे की आता सर 3 दिवस उरलेत पेपरला, तर काहीतरी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या टिप्स द्या। तर माझी अजिबात इच्छा नव्हती की असं काहीतरी आपण व्हिडिओ बनवला पाहिजे म्हणून, कारण अभ्यासात जो काही आपण करायचा होता तो 1 वर्ष आपल्याला करून झालेला आहे आणि आता मोजक्या 3 दिवसामध्ये आपण असं फारसं काही करू शकत नाही। म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्ही आपल्या ब्रेनला पण ट्रेन करू शकत नाही आणि आपल्या माइंडला पण ट्रेन करू शकत नाही। जो काही तुम्ही अभ्यास करायचा होता तो आता करून झालेला आहे आणि लास्ट मिनिट टिप्सवर मी विश्वास वगैरे असा ठेवत नाही। मी कधीच कुणाकडून लास्ट मिनिटच्या टिप्स वगैरे घेतलेले नाही। तुम्ही कधी बघितलं का क्रिकेटच्या मैदानामध्ये एखादा खेळाडू वगैरे उतरत असतो तर त्याचा कोच आला त्याच्या कानामध्ये खुसूर फुसूर खुसूर फुसूर काहीतरी करते, बाबा असं करू नको, असं करू नको, असं कर तसं कर म्हणून। तसं होत नसतं। तो क्रिकेटर जो आहे तो आपल्या मर्जीप्रमाणे पिचवर जात असतो आणि बल्ले का मुख खोल के बॅटिंग करत असतो आणि त्यामुळे ते रन्स निघत असतात। तर हे लास्ट मिनिट टिप्स वगैरे याच्यावर माझा फारसा विश्वास नाही आहे। तर मी म्हटलं की ठीक आहे, लास्ट मिनिटच्या अभ्यासाच्या टिप्स वगैरे काही देणार नाही आहे, मी एक्झाम रिलेटेड काहीतरी टिप्स देणार आहे। काय असतं की रस्त्यावर समजा एखादी 10 फुटाची पट्टी वगैरे पडलेली आहे, बारीकशी पट्टी पडलेली आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला जर सांगितलं की असं चालत जा बॅलन्स करून, तर तुम्ही चालत जाल। आपल्याला असते ना फुटपाथवर कधी आपण बघितलं की एक पांढरी पट्टी वगैरे 10 फूटची पडलेली आहे, तर आपण सहज असं बॅलन्स करत करत त्याच्यावरून जायचा प्रयत्न करत असतो। समजा तीच पट्टी आता 10 फूट हवेमध्ये उचलली गेलेली आहे आणि आता तुम्हाला म्हटलं की या पट्टीवरून चालत जा न पडता, तर होणार काय ह्यामधून की आपल्यातले 99% जे लोक असतात ते त्या पट्टीवरून जाणार नाही किंवा मी पळेल या भीतीने अगोदरच माघारी येतील किंवा ट्राय जरी केलं तर ती भीती एवढी ओव्हरपॉवरिंग असते आपल्यामध्ये की आपण कोसळून जाऊ, त्यामधून आपण पडून जाऊ। तर हे काय आहे की पट्टी होती तीच आहे, तुम्ही होता ते तीच आहे, मात्र अगोदर जमिनीवरती पट्टी असताना जो आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स आता जमिनीवर पट्टी उचलले गेल्यानंतर काय झालेला आहे, कमी झालेला आहे आणि त्या कॉन्फिडन्सची जागा आता भीतीने घेतलेली आहे। आणि त्यामुळं अभ्यासाच्या रिलेटेड ज्या ह्या टिप्स असतात यामध्ये काय केलं पाहिजे त्याऐवजी काय नाही केलं पाहिजे ही मोठी यादी असते। हे करू नको, ते करू नको, हे करू नको, ते करू नको। आणि होतं काय ह्यामुळं, अरे बाबा मला करायचं काय आहे ह्याच्यावर लक्ष न जाता मी काय नाही केलं पाहिजे, माझ्याकडून कोणत्या कोणत्या चुका होऊ शकतात याच्यावर आपलं जास्त लक्ष जात असतं आणि पूर्ण एनर्जी जी आहे त्याकडे डायव्हर्ट होत असते आणि नंतर जे नको व्हायला पाहिजे होतं ते होत असतं। म्हणजे एक्झाम हॉलमधून आपण बाहेर पडलो की कळतं की अरे यार हा प्रश्न सोपा होता, हा प्रश्न सोपा होता, हा मला सहज जमला असता, मात्र तो मला त्यावेळेस जमला नाही का, बिकॉज यू आर ओव्हर कॉशियस। तुम्ही जास्त सावधानी बाळगताय, एवढी जास्त सावधानी आपण बाळगायची नसते। वर्षभर तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे, जो काही सराव केलेला आहे टेस्ट सिरीजचा, त्याच प्रकारची प्रॅक्टिस तुम्ही पुन्हा एकदा मैदानामध्ये रिअल टाईममध्ये एक्झाम हॉलमध्ये जाऊन करायची असते। आजपर्यंत ज्या चुका तुम्ही अवॉइड करत आलेल्या आहे तेच करायचं आहे। तिथं जाऊन ओव्हर कॉशियस व्हायचा प्रयत्न करायचा नाही, अदरवाईज तुमचा अटेम्प्ट जो आहे तो त्या ऑप्टिमम लेवलला जाऊ शकणार नाही। तर मेक शुअर की डोंट डू दिस ही जी यादी आहे तुमच्याकडची ती अजून लांबत जाणार नाही याची काळजी घ्या। अभ्यास केला आहे तुम्ही त्याच्यावर फुल कॉन्फिडन्स ठेवा, आजपर्यंत जी प्रॅक्टिस केलेली आहे नेमका त्याच पद्धतीने तुम्ही पेपर अटेम्प्ट करायचा आहे। हे नाही करणार मी, ते नाही करणार, हे नाही करणार, ते नाही करणार, एक्स्ट्रीमली कॉशियस व्हायचं नाही। समजा मी माझ्या रूममध्ये बसलोय, रात्री 2 वाजता मित्रांसोबत गप्पा मारतोय आणि त्यांच्यापैकी एकाला चहाची तलब आली, तो म्हटला की चल आपण चहा पिऊया आणि म्हटलं की आता रूमवर आपण बनवायचं नाही, आपण बाहेर जाऊया, आपण नळ स्टॉपला जाऊया। मग मी बिल्डिंगच्या खाली उतरलो मित्रासोबत, आम्ही गाडीवर बसलो, किक मारली आणि जायला निघालो। बघतो तर काय, प्रत्येक गल्लीमधून एक दोन कुत्रे येत आहेत आणि ते माझ्या गाडीच्या मागे लागलेले आहेत किंवा माझी गाडी पोहोचायच्या अगोदर समोरच्या गल्लीमधून कुत्री येत आहेत। आता मी काय करणार, गाडी थांबवणार, आजा तुझे दिखाता हूं, आजा तुझे दिखाता हूं, आजा तुझे दिखाता हूं असं म्हणत जर प्रत्येक कुत्र्याला एंटरटेन करत राहिलं तर मला नळ स्टॉपला जाऊन चहा प्यायला किती वेळ लागेल। असं करायचं नाही। ही जे मनामधली तुमची भीती आहे की हे करायचं नाही, ते करायचं नाही किंवा भीतीला थेट तुम्ही फेस केलं पाहिजे, भीतीला ओव्हरकम केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या तुमच्या वेळ कंझ्युम करत असतात, त्या तुमचे एनर्जी आहे ते टाइम कंझ्युम करत असतात। व्हॉट यू कॅन डू इज यू सिम्पली इग्नोर। ती कुत्री जी आहे ते काय करतात, 5 सेकंद तुमच्या मागे धावतात आणि त्यानंतर आपल्या गल्लीमध्ये चाले जातात। दुसऱ्या गल्लीमधून येणारे काय करतात, 5 सेकंद तुमच्या मागे धावतात आणि ते चाले जातात। तुम्ही तुमच्या स्पीडने 3rd गिअरवर किंवा 4th गिअरवर आपली गाडी जी आहे ती समोर नेत असतात। एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही तेच करायचं आहे। ती जी भीती आहे ती थोड्या वेळ तुमच्यावर डोकावणार आहे, मात्र तुम्ही तिला एंटरटेन करायचं नाही आहे, तिच्याशी झगडण्याचा पण प्रयत्न करायचा नाही आहे, तिला ओव्हरपॉवर सुद्धा करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे। तुम्ही तुमचं काम जे आहे ते सतत चालू ठेवायचं आहे अँड दिस इज हाऊ इट वर्क्स। हाच अप्रोच जो आहे तो एक्झामला कामाला येत असतो। तर डोंट डू दिस या यादीमध्ये फार न जाता आजपर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर भरोसा ठेवायचा आहे आणि थेट परीक्षेला भिडायचं आहे।